आणि याला काही पट्टी द्यावं लागणार, काही दुसरं बंधन करावं लागणार. हा आवडत असेल ते खा, पण जिभीनं बोलताना खा. काय तुमचे याच वेळेचे सांगा, वेळेचे सांगा, काय तुमचे याच खरे बोलता कोण लागती सायास, खरे बोलता कोण लागती सायास, काय तुमचे याच वेळेचे सांगा, वेळेचे सांगा, काय तुमचे याच वेळेचे सांगा. असे फिट प्रबोधन. खरं बोलताना तुम्हाला काय अडचणी येतात का? काय अडचणी तर नाहीत ना? नाही. खरं बोल बरं, अडचण नाही का? नाही, पण त्याच्यात काही खर्च होते का? महाराज म्हणले काय तुमचे वेचे सांगा. खरं बोलताना काही नुसतं व्हायच नाही म्हटलं. कशाही बदल मला सांगा, माणसं कशाला बी खोटं बोलायला तिळातून किती बारे माहिती आहे तुम्हाला. धर्मराजे एकदाच बोलले होते, एकदाच बोलले, मनाला नाही बोलायला लावलं. देवानी मी म्हणतो म्हणून धर्मच होत. धर्माने सांगितलं देवा कशासाठी? विजयासाठी खोटं बोललं नाही चालायचं. तुम्ही म्हणलो तरी मी खोटं बोलत. महाराज देवच होते, देवानं म्हणलं तरी. आणि माणसं सहज खोटं बोलते. देव बोलायला लावले धर्माला, शेवटी बोललेच नाही. बोलले तर नरोबा कुंजीराव नक्की निश्चित बोललं का? पण नरोबा कुंजीराव बोललं तरी खोटच बोलले. नाविलाज होता ना, तिथेही बोलले नसते. भीष्माचार्य द्रोणाचार्य पडत नव्हते. मग काय अर्जुना तिथं ताकद आहे मला. द्रोणाचार्य इच्छावर नव्हतं. खरं जर त्यांनी मन पांडवर होतं, धर्माच्या बाजूकडे होतं म्हणून जमलं. नाही तर अर्जुनाने किती तटणार होते त्यांच्या पुढे. देव म्हणले भीमा आपल्याला जिंकायचे का हारायचे? भीम म्हणले देवा कुठं युद्ध जिंकण्यासाठी ते हारण्यासाठी. मग म्हातार हे द्रोणाचार्य म्हणले देवा त्या द्रोणाचार्यापासून विजय मिळत शक्य नाही. भीम म्हणले. देव म्हणले मग असं कर, तू अस्वस्थामाला मार. भीम म्हणला अस्वस्थामा धनुर्धारी आहे, मी गदाधारी आहे. ऐकून आहे मी चिरंजीव आहे, कसं मरेल माझ्या? मरणार नाही. देव म्हणले अस्वस्थामालाच मार म्हणाय नाही, पण अस्वस्थामाला मार. कसं काय देव? कारण अस्वस्थामा आणि दुर्योधनाच्या गजदळामध्ये एक अस्वस्थामा नावाचा हत्ती आहे. हत्तीचं नाव अस्वस्थामा. मग त्याला मारले. म्हणला आत्ता मारतो, तर थोडं थांब, असं मारू नको. सगळी तयारी केली देवानं सांगल्याप्रमाणे. गुलालाचे वगैरे पोते आणले, जल्लोष वाजंत्री जवळ बोलावून घेतले. लगेच भीमाने ते हत्ती मारला. मारल्याबरोबर भीमाने अस्वस्थामा मेला अशी गर्जनच झाली. सुरू वाद्य काय आणि गुलाल काय. आणि ही बातमी द्रोणाचार्याला मिळाली. काही किलोमीटर अंतरावर युद्ध होतं. द्रोणाचार्याला जाऊन त्यांच्यातल्याच कोणीतरी सांगितलं अस्वस्थामा मेला. द्रोणाचार्य म्हणले अस्वस्थामा चिरंजीव आहे, मरण शक्य नाही. हा पण चिरंजीव बी असला तर अधर्माच्या बाजूने गेल्यावर कधी कधी वाटलंही वाटत. अधर्माची बाजू आहे दुर्योधनाची, मेला असेल. बघले का ते म्हणले सगळे तिकडे बघायला गेले तर वाद्य. आणि मोठा कोणी एखादा जर मोठा वीर मेला की दोन्हीकडचे युद्ध थांबत होत. नीती होती त्या युद्धामध्ये.
तिथं सगळा जल्लोष चालला. भीष्माच्या द्रोणाचार्याला वाटलं आपण आता कुणाला विचारावं. मग धर्म खोटं बोलणार नाही, धर्माकडे जाऊ. आणि ही मनात विचार आल्याबरोबर देव तिथे गेले. सांगितलं धर्मा आता म्हातारा येते आणि तुला विचारेल अस्वस्थामा मेला का, मेला म्हण. धर्म म्हणले वा देवा, खोटं बोलणार नाही, मरेन, मरण पत्करीन, पण खोटं नाही बोलणार. देव म्हणले तुला खोटं बोल म्हणाय नाही पण खरं बोलू नको. खोटं बोल म्हणाय नाही पण खरं बोलू नको एवढं. ते देवा असं कसं. आणि हे चतुरातो शिरोमणी सगळी जोडच लावून टाकली होती. देवाने सांगितलं धर्मा, भीमाने अस्वस्थामा नावाचा हत्ती मारलाय. मेलाय का नाही अस्वस्थामा, मेलाय. आणि येऊन तुला जर द्रोणाचार्य विचारले ते एवढं म्हणशील नन्नरोवा कुंजरोवा, म्हणजे हत्ती मेलाय का अस्वस्थामा मेलाय, पण दोन्ही पैकी एक मेला एवढं तर म्हणशील ना. म्हणीन देऊ नसलं तर नाही म्हणायचं, तो तूच तू बघून घे. म्हणजे मी पसारा सावरला चाललो द्वारकेला. धर्मराजाला बोलायला लावलं आणि नरवा शब्द येण्याबरोबर इकडं जल्लोष केला. भीष्माच्या द्रोणाचार्याला वाटलं अस्वस्थामा मेला. ज्या अर्थी धर्म बनतोय त्या अर्थी मेला. महाराज म्हणजे एवढंच खोटं बोलले होते. धर्म अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला. स्वर्गाला जाताना अंगठा गळाला. धर्म एवढा खोटं बोलला होता त्याचं तसं झालं. आपण येळातून कशाबीसाठी किती बी खोटं बोलतो, आपलं कसं होईल आणि आपलं कसं होईल एवढ्या खोटे बोलले तेवढाच विचार तो काय महाराज करायला सांगतो. आपलं कसं होईल याचाच विचार जर केला तर माणसं खोटं बोलणार. खरं बोलणं हे तप आहे. मग एक आवरायचे असेल तर जीभ आवरा आणि त्या जिभेला आवरल्याच्या नंतर बाकीचे चार आवरते. आणि त्या जिभेला हळूहळू जर चिंतन दिलं, जिभेला आवरायचं असेल तर काय करू नका, अगोदर मनाला घ्यावं लागलं. मन आवरलं की इंद्रिय आवरतं. आणि आमचं मोकट असलेलं एवढं मोकळं मन आवरणं सोपं नाही. त्याच्यासाठी देव म्हणले असं कर, या आटा परारा माझारी ऐक गा ऐशे करी, या आटा प्रहारा माझारी शन भरी मोठके तरी देतो जाई. हळूहळू हळू 8 प्रहारामध्ये देवाच्या चिंतनात, पूजेत, नामस्मरणात व थोडा थोडा वेळ 24 घंट्यातून एक अर्धा तास जरी गेला तर हळूहळू त्याला सवय पडेल. आणि ही सवय त्या मनासहित इंद्रियाला पडावं याचा विचार करायला सांगतात महाराज. आणि हे विचार केल्याच्या नंतर काय होतंय तर तुमच्या माझ्या पाठीमागं लागलेला भवसागर, भवसमुद्र, जन्मन मरणाचं दुःख, हे सगळं दुःख निघून जाते. त्याच्यासाठी क्षणोक्षणीला विचार करायचा. आणि नाही जर विचार केला तर देह कसा आहे, नाशिवंत आहे. नाशिवंत आहे पण शाश्वत नाही. असू द्या नाशिवंत का असं पण शाश्वत आहे. जर अन्यथा विचारातून जर तुम्ही आम्ही पलीकडे गेलो तर महाराज म्हणते ज्याच्यावर विश्वास लाव ते कसं आहे, नाशिवंत. अभंगाचं दुसरं चरण, नाशिवंत देह जाणार